नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC इझॉल्व चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे आपला येणारी 30 एप्रिलची जी कंबाईन आहे, त्या कंबाईनची स्ट्रॅटेजी आणि मुलांना पडणारे प्रश्न आणि स्पर्धा परीक्षेला म्हणजेच कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, त्या विषयावर आपण इथे डिस्कशन करणार. कंबाईन एक्झामिनेशन म्हटली की आपल्या डोक्यात पहिले PSI पदाची वर्दी, STI पदाचा गलेलठ्ठ पगार, त्यानंतर ASO या पदाची अधिकार मंत्रालयीन, त्यानंतर आता नवीनच ॲड झालेलं जे पद आहे दुय्यम निबंधकचं, त्यामध्ये पण मला सांगावं लागत नाही तुम्हालाच माहिती आहे रजिस्ट्रार्ड म्हणजे काय. तर अशी ही शृंखला कंबाईनची. तर या सर्व पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल, तुमचं स्वप्न असेल की आपण तिथे काहीतरी जावं आणि आपल्या घरच्यांचं आणि आपलं आयुष्य, आपलं करिअर बदलून टाकावं, तर आपल्याला या परीक्षेला सामोरं जावेच लागेल. आणि ती आपल्याला संधी आयोगाने 30 एप्रिल ही दिलेली आहे. तर आता रफली अबाउट 80 डेज रिमेनिंग आहे आपल्या एक्झामला. तर या 80 डेजमध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखा किंवा कोणते पुस्तक जास्तीत जास्त रिवाईज करा, ह्या सर्व प्रश्नांचा जे विद्यार्थ्यांना प्रश्न पडले आहे किंवा आपल्याला अभ्यास करताना आठवण राहत नाही, त्यानंतर एक्झामला गेल्यानंतर आपला थरकाप सुटतो, एक्झामला आठवत नाही, 2 ऑप्शनमध्ये जास्त कन्फ्युजन होतं, जास्तीत जास्त मटेरियल आहे, कोणतं वाचू कोणतं सोडू, या सर्व स्वरूपातील प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. माझा छोटासा परिचय देतो. मी 2017 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. त्यामध्ये मी जवळपास 10 मेन्स दिलेले आहे. तर ह्या छोट्याशा याच्यामध्ये 10 मेन्सचा म्हणजे 10 प्रिलिम मी क्वालिफाय केल्या आहे. तर ह्या 10 प्रिलिम मी कशा क्वालिफाय केल्या आणि छोटे छोटे पॉईंट्स माझ्या अनुभवातले या 5 वर्षाच्या मी इथे या व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर करणार आहे. तर आता कंबाईनचा आपण जो अभ्यास करतोय, तर प्रामुख्याने कंबाईनमध्ये आपल्याला 7 विषय आहे असे आढळून येतात. 7 विषय ते कोणते? 7 विषयामध्ये पहिला विषय प्रामुख्याने महत्त्वाचा होतो इतिहास. इतिहास आपल्याला भरपूर काही शिकवतो मित्रांनो आणि आपल्या एक्झाममध्ये 15 मार्क देऊन जातो. इतिहास आणि जॉग्राफी हे जर 2 जोडले विषय, हे भाऊ असतात, इतिहास आणि जॉग्राफी. जॉग्राफीचे मॅप जेव्हा तुम्ही पाठ कराल तेव्हा तुम्हाला इतिहासाची पार्श्वभूमी कळेल की नेमकं या भागामध्ये काय घडलं होतं, असं की जॉग्राफिकल फॅक्टर्स काय होते त्याचे, की इथे इतिहास असा घडला. जसं युरोपमध्ये खूप थंडी पडतं, युरोपमध्ये तिथे काही उगवत नाही विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये, त्यामुळे ते लोक आपल्याकडे ट्रॅव्हल करून इथची मसाल्याची पदार्थ घेऊन जाण्यासाठी ते येत होते आणि त्यामुळे आपला व्यापारी संपर्क आला आणि व्यापारी संपर्कातूनच त्यांनी आपल्यावर कुठेतरी सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे जॉग्राफी, भूगोल हा सब्जेक्ट आपल्याला इतिहास शिकवतो आणि इतिहास घडवतो. जॉग्राफिकल जे फीचर्स असतात, फिजिओलॉजिकल फीचर्स, ते भरपूरशा वेळी इतिहास घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर ह्या 2 सब्जेक्टला आपण एकत्र जर अभ्यासिलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ते समजू शकतं. त्यानंतर इतिहास जेव्हा झाला तर इतिहासामुळे मोठे मोठे साम्राज्य कसे निर्माण झाले हे आपल्याला कळणार. तर ते साम्राज्य कशा पद्धतीनं मॅनेज करायचे, ते मॅनेज करण्याची स्किल म्हणजे आपल्याला अभ्यास करावे लागेल राज्यव्यवस्थेचा. तर आता राज्यघटना तर आपली खूप नवीन आहे, म्हणजे 1947च्या नंतरची आपली राज्यघटना आहे. सॉरी मित्रांनो, एका विद्यार्थ्याचा कॉल आला होता अर्जंट, त्यामुळे मला रिसीव्ह करावा लागला. आपण कंटिन्यू करूया. तर पॉलिटी जी राज्यव्यवस्था आत्ता बनलेली आहे ती राज्यसेवा 1947 नंतर बनली आहे. तर आता आपला भारत देश जो स्वतंत्र झाला आहे, त्या स्वातंत्र्यानंतर ती राज्यव्यवस्था बसवण्यासाठी ती राज्यघटना लिहिली आहे. पण पहिलेची जी राज्य होती, ऐतिहासिक संस्थानं होती, त्यांचा राजकारभार कसा चालायचा, त्याच्यासाठी हा राज्यव्यवस्था हा घटक आपल्याला अभ्यासावा लागायचा पहिले. आणि आपल्याला एक्झाममध्ये कॉन्स्टिट्यूशन कसं चालतंय, आपली राज्यघटना कशी बनली आहे, काय महत्त्वाचे मुद्दे त्या राज्यघटनेत आहे, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागतं. अभ्यास कशामुळे करायचा राज्यघटनेचा? कारण तुम्ही जेव्हा प्रशासनामध्ये जाल, जसं तुम्ही ASO बनाल, तर ASO मध्ये आपल्याला कितीतरी वेळा तुमचा राज्यघटनेची संपर्क येतो.
राज्यघटना जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अध्ययन असेल तर तुम्हाला तिथचं काम करणं खूप सोपी जातं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा जॉग्राफी झालं, हिस्ट्री झालं, राज्यघटना झालं, या सर्वांना चालवण्यासाठी आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी पैसा लागतो. पैशामुळेच इतिहास घडतो मित्रांनो. पैसा नसेल तर काहीच होत नाही. त्यामुळे आपल्याला अर्थशास्त्र पण शिकणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर असे करून आपले 4 हे मुख्यत्व सब्जेक्ट झाले. आणि जनरल सायन्स हा एक सब्जेक्ट जो आहे, तर जनरल सायन्स आपल्याला आपल्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये जे गोष्टी चाललेल्या आहे, सायंटिफिक चेंजेस चाललेले आहे, ॲज अ अधिकारी तुम्ही त्याबद्दल थोडे अवेअर असायला पाहिजे. जसं की जर तुम्हाला साधं समजणार नाही आपल्या शरीर बॅलन्स डाएट काय आहे, म्हणजे विटॅमिन्स मिनरल्सचं प्रमाण आपल्या शरीराला काय हवं आहे, तर तुम्ही जर हेच नसेल माहीत तर तुम्ही ॲज अ अधिकारी पुढे जाऊन कसे काम करू शकणार. हे आयोगाची हे डिमांड आहे. त्यामुळे तुम्हाला जनरल सायन्स पण शिकावं लागेल. त्यानंतर चालू घडामोडी हा 15 मार्कांसाठी महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडी हे आपल्याला एक मासिक कोणतं तरी चांगलं वाचलं तरी आपलं सर्व गोष्टी कव्हर होऊ शकतात. चालू घडामोडी इन द सेन्स आता ज्या डे टू डे लाईफमध्ये पहिल्यांदा घडणाऱ्या वस्तू आहे, गोष्टी आहे, पहिल्यांदा घडणाऱ्या किंवा निधन वार्ता आहे किंवा कोणते स्पोर्ट्सचे खेळ आहे, या सर्वांचं तुम्हाला करंटमध्ये ज्ञान आहे की नाही हे आयोग चेक करतं. त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी पण करावा लागेल. आणि त्यानंतर एक सब्जेक्ट उरतो जो डिसाइडिंग फॅक्टर असतो नेहमी प्रिलिमला, म्हणजे प्रत्येक प्रिलिमला माझ्या तरी हा डिसाइडिंग फॅक्टर आहे, आणि तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ रिझनिंग 15 मार्कांसाठी आपल्याला आयोग विचारते. आणि ह्या 15 पैकी जो विद्यार्थी 8 मार्क मिनिमम स्कोर करतो तो विद्यार्थी नक्कीच पूर्व परीक्षा क्वालिफाय करतो मित्रांनो. म्हणजे ह्या सब्जेक्टचं वेटेज सुद्धा बाकी सब्जेक्ट एवढंच महत्वाचं आहे. आणि आता या ट्रेंड म्हणजे लॉकडाऊन नंतरचा जो ट्रेंड चालू झालेला आहे, नवीन विद्यार्थी स्पर्धेमध्ये आले आहे. त्यामुळे हे जे विद्यार्थी अत्यंत ब्रिलियंट आहे आणि प्रत्येक विषयाला तितकंच महत्व देत आहे, म्हणून कट ऑफ आपला आयोगाचा भरपूर वाढत आहे. कट ऑफ वाढण्याच्या कारणामुळे आता आपल्याला एकही सब्जेक्ट सोडून चालणार नाही. त्यामुळे आपण धीरे धीरे एका विषयाचं आता विश्लेषण करूया. पहिला विषय आहे हिस्ट्री. तर हिस्ट्रीचं मी जितकं वाचलं आहे त्यानुसारच तुम्हाला सांगतोय प्रत्यक्ष. पहिले आपल्याला रंजन कुळंबे सरांचं जे पुस्तक आहे हिस्ट्रीचं, त्यांनी अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलं मित्रांनो. 300 पेजचं पुस्तक आहे ते. 300 पेजचं पुस्तकामध्ये त्यांनी पूर्ण ग्रोवर बेलेकरचं पुस्तकाचा सार दिलाय. खूप जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो. तुम्ही वाचून बघा. कुणा मित्राकडे मिळेल किंवा बुक डेपो मधून तुम्ही परचेस करू शकता. त्या एका पुस्तकामुळे तुमचा आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण कव्हर होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास वाचावा लागेल. महाराष्ट्राचा इतिहास वाचण्यासाठी गाठाड सरांचं पुस्तक आहे. छोटंसं अगदी पुस्तक आहे, स्मॉल पेजेसचं पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही करा. आणि माझा उद्देश काय आहे, गाठाड सरांचं पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही गाठाड सरांचे जे महत्वाचे लाईन्स आहे त्या रंजन कुळंबे सरांच्या पुस्तकात ट्रान्सफर करा. सेम पॉइंटमध्ये. जसं गांधीयन मुवमेंट चालू आहे, बंगालची फाळणी, तर बंगालच्या फाळणीमध्ये महाराष्ट्राचा काय रोल होता हे आपण गाठाड सरांच्या पुस्तकातून वाचायचं आणि ते पटापट तिकडे ट्रान्सफर करून घ्यायचं. म्हणजे माझा अल्टिमेटली शेवटचा गोल काय आहे तुम्हाला, की प्रत्येक विषयासाठी आपल्याला एकच पुस्तक पाहिजे, की जेणेकरून एक पुस्तक रिवाइज करून आपण जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकू. ठीक आहे. तर हे 2 पुस्तकं तुम्हाला आज या कंडिशनला 80 दिवसाच्या मध्ये 2 पुस्तकं कव्हर करणं आहे. कोणते? पहिलं आधुनिक भारताचा इतिहास रंजन कुळंबे सर, आणि दुसरं गाठाड सरांचं पुस्तक महाराष्ट्राचा इतिहास. हे 2 पुस्तक कव्हर झाले तर इतिहास तुमचा मोस्ट ऑफ द कव्हर होतो. त्यानंतर इतिहास कव्हर झाल्यानंतर आपल्याला जॉग्राफीकडे वळूया, म्हणजेच भूगोल. भूगोलाचं एकच रामबाण पुस्तक आहे. कोणतं? महाराष्ट्राचा भूगोल बाय सौदी सरांचं ते पुस्तक आहे. अत्यंत शॉर्ट पुस्तक आहे, छान आहे. सर्व गोष्टी त्याच्यात कव्हर होतात आणि 15 पैकी 10 ते 11 क्वेश्चन त्याच्यामधून डायरेक्ट येतात. दुसऱ्या पुस्तकाकडे जास्तीत जास्त भरकटण्यापेक्षा एका पुस्तकाचं जास्तीत जास्त रिव्हिजन केलं तर तुमचा रिझल्ट येण्याचा रेशो हा वाढून जाईल. त्यामध्ये आता सर म्हणाल महाराष्ट्राचा भूगोल केला तर भारताच्या भूगोलाचं काय? व्हॉट अबाउट इंडिया जिओग्राफी? तर इंडियन जिओग्राफीसाठी
आपल्याला जे विश्लेषण दिलं आहे, म्हणजे जसं तुम्ही लोकसेवा पब्लिकेशन घेऊ शकता किंवा मग मार्केटमध्ये भरपूरसे अवेलेबल आहे विश्लेषण आपले, ते विश्लेषण पण घेऊ शकता तुम्ही. आप्पा हातनुरे सरांचं काहीतरी आहे, तर ते पण घेऊ शकता. आणि त्या विश्लेषणामधून तुम्ही जे प्रिव्हियस इयर प्रश्न आलेले आहे आपले, त्या प्रिव्हियस इयर प्रश्नांचं एक्सप्लेनेशन भारताच्या भूगोलमध्ये दिलं आहे, ते फक्त एक्सप्लेनेशन वाचा. त्यामध्ये आपले 5 प्रश्न कव्हर होतात प्रिलिमचे. असे करून हे भूगोलाचे 15 प्रश्न कव्हर होतात. म्हणजे याला स्मार्ट स्टडी म्हणते. कमी पुस्तकात जास्त. आणि मागचीच पद्धत अजून लागू करायची. सौदी सरांच्या पुस्तकामध्ये ते विश्लेषण पूर्ण उतरवून टाकायचं. जिथे जिथे टॉपिक आहे तिथे तिथे ते उतरवायचं जायचं. बस झालं. अशा पद्धतीनं भूगोल संपून जातो. त्यानंतर तिसरा विषय आहे मित्रांनो, राज्यव्यवस्था. राज्यघटनेसाठी एकच पुस्तक वाचा. कोणतं? रंजन कोडंबे सरांचं. रंजन कोडंबे सरांचं पुस्तक केलं तुम्ही छानपैकी, आणि त्यानंतर क्वेश्चन सेट लावले म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या कव्हर होतील आणि तुम्ही 10 पैकी 10 मार्क तुम्ही आरामशीर घेऊ शकाल. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट जो आहे तो अर्थशास्त्र, आणि हा महत्वाचा सब्जेक्ट आहे. अर्थशास्त्र 15 पैकी देणाऱ्याला 13-14ही देऊन जातो, नाहीतर 5-6 वर पण आणून ठेवून देतो. अर्थशास्त्राचा अभ्यास इंटरलिंक करून करा मित्रांनो. जसं हिस्ट्री चालत आहे त्यासोबत पॉलिटी चालत आहे, पॉलिटी सोबतच आता राज्यव्यवस्था पण आपली चालत आहे, आणि या सर्वांचं कुठेतरी कल्बिनेशन होऊन म्हणजे एकत्र येऊन अर्थाबद्दल आपण अभ्यास करतोय. मग तुम्हाला तिथे समजून येईल की जीएसटी काय, नंतर जीडीपी काय, जीएनपी काय. जीएसटी म्हणजे टॅक्स आपलं जे स्ट्रक्चर आहे ते कशा स्वरूपात आहे, आणि नंतर बँकांचा रोल आपल्या इकॉनॉमीमध्ये काय आहे, राज्यव्यवस्था चालवण्यामध्ये बँका किती मोठा हातभार लावतात, या सर्व गोष्टीचा तुम्हाला धीरे धीरे कळायला लागेल. आरबीआय सारखे टॉपिक कळायला लागेल, आणि इकॉनॉमिक्स हा अत्यंत लाडाचा आणि आवडीचा सब्जेक्ट बनेल. अशा पद्धतीनं तुम्ही रंजन कोडंबे सरांचं अर्थशास्त्रासाठी पुस्तक वाचू शकता. पुढचं सब्जेक्ट जो आहे आपला तो जनरल सायन्स. आणि जनरल सायन्स आता आपल्याला पहिलेसारखा अभ्यास करून जमणार नाही. पॅटर्न मेन्सचं चेंज झालाय. मेन्सच्या चेंज पॅटर्नमध्ये जनरल सायन्स हा तिकडे पण 15 मार्कासाठी आहे. त्यामुळे आपल्याला आता जनरल सायन्स हा डिटेलमध्ये वाचावा लागेल. त्यामुळे मला जर तयारी करायची असेल तर मी 8वी 9वी 10वी याची पुस्तकं, आणि त्यासोबतच मग भस्के सरांचं एक पुस्तक आहे जनरल सायन्सचं, हे इतके 4 पुस्तकं मी पहिल्यांदा तरी वाचेल जनरल सायन्सला, आणि त्यानंतर मेन्सला मला त्याचं जास्त करावं लागणार नाही. म्हणजे प्रिलिममध्ये माझा वेळ जाणार आता, आणि ते 15 मार्क मला देणार, पण 15 मार्क हे झाले आणि त्यानंतर मेन्सला पण मला कमी वेळ द्यावा लागेल जनरल सायन्सला. म्हणून आत्ताच तुम्ही जनरल सायन्सचे 8वी 9वी 10वीचे सायन्सचे जे पुस्तक आहे ते वाचा, आणि त्याचसोबत भस्के सरांचं पुस्तक आहे जनरल सायन्स ते वाचा, सामान्य ज्ञान. पुढचा सब्जेक्ट आहे आपला चालू घडामोडी. चालू घडामोडीसाठी तुम्ही सिम्प्लिफाईड हे मॅगझिन वापरू शकता किंवा परिक्रमा हे मॅगझिन वापरू शकता, पण दोन्ही वाचण्याचा अट्टहास करू नका. कोणतंही एक मॅगझिन वाचा आणि त्याला वारंवार वाचा. माझा मूळ मंत्र आहे मित्रांनो, जितकं रिव्हिजन कराल तितकं तुमचं विजन वाढेल, आणि तुमचं जे कन्फ्युजन म्हणता तुम्ही, 2 याच्यामध्ये कन्फ्युजन होत होतं किंवा मग आठवत नाही, धीर खचून जातो, भीती वाटते, ह्या सर्व प्रश्नांचा आन्सर तुम्हाला रिव्हिजनमध्येच आढळेल. आणि रिव्हिजन केल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो एक वेगळ्या लेवलला जाईल, आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर आरामशीर तुमची परीक्षा कोणतीही निघते. अशा पद्धतीने तुम्ही चालू घडामोडीला समोर जाऊ शकता. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे आपला मॅथ रिझनिंग. मॅथ रिझनिंगचं आयोगाचे जितकेही प्रिव्हियस इयर प्रश्न आलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला सोडवा. का बरं? तेच पॅटर्न अंक बदलून विचारतात आपल्याला. पॅटर्न सेम असते, आकडे बदलतात, आकडे बदलून आपल्याला आयोग प्रश्न विचारते. अशा पद्धतीने हे जे 7 सब्जेक्ट आहे टोटल, ते 7ही सब्जेक्ट आपले खूप झालं तर तुम्ही 40 डेजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आता सर मग 40 डेज का बरं? आपल्याला तर 80 डेज बाकी आहे, मग आपण 60 दिवसात करूया मग रिव्हिजन देऊया. तसं नाही. 80 डेजमध्ये तुमचे 3 रिव्हिजन मॅन्डेटरी आहे, म्हणजे व्हायलाच पाहिजे. तर पहिलं 40 डेजमध्ये तुम्ही हा पहिल्यांदा सिलेबस संपवून टाका. काही एक्सपिरियन्स मुलं असतील ते वाचलेले आहे तर त्यांना लवकर सोपी जाईल. नवीन मुलांना पण 40 दिवसामध्ये
मी हार्डली सांगितली आहे 12 ते 13 बुक्स. तर 12 ते 13 बुक्स तुम्ही 40 दिवसामध्ये सफिशियंट वाचू शकता. हे वाचणं झाल्यानंतर तुमचं 40 दिवसानंतर 40 दिवस आपले उरतात. म्हणजे मी वरचे 5-6 दिवस सोडून दिले आहे. ते कधी आपल्याला फिरायला, तब्येतीमध्ये चालले जातात ते. तर जे 40 दिवस उरले आहे, 40 दिवसामध्ये नेक्स्ट रिव्हिजन आपलं 25 दिवसामध्ये झालं पाहिजे. पहिलं 40 दिवसात रिव्हिजन, त्यानंतर पहिली फर्स्ट रीडिंग 40 दिवसात, त्यानंतर रिव्हिजन आपलं 25 दिवसात आणि 25 दिवसाच्या रिव्हिजन नंतर 15 दिवस जे शेवटचे असतात त्यामध्ये आपल्याला थर्ड रिव्हिजन करावं लागतं. आणि सेकंड रिव्हिजन पासून तुम्ही सेकंड रिव्हिजनला सुरुवात करा ना 40 दिवसानंतर, तिथून टेस्ट सिरीज घ्या. 25 दिवस कंटिन्यू टेस्ट सिरीज लावा. म्हणजे एक तर रिव्हिजनही होईल, टेस्टही सॉल्व्ह होईल, कॉन्फिडन्स वाढेल, प्रत्येक गोष्टी मॅनेज होईल. आणि शेवटचे 15 दिवस फक्त आयोगाचे प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या आहे प्रिव्हियस इयर, तेच फक्त प्रश्नपत्रिका तुम्ही चाळा. टेस्ट सिरीजच्या कोणतेही शेवटचे 15 दिवस चाळू नका. याचं रिझन, कारण आयोगाची जे प्रश्न सेट करण्याची पद्धती आहे ती एकदम वेगळी आहे आणि ती कोणीच पकडू शकत नाही. तर जेव्हा तुम्ही 15 दिवस कंटिन्युअस आयोगाचे प्रश्न सोडवता तर त्या मोडमध्ये तुम्ही जाऊन असता. आणि जेव्हा तुम्ही परीक्षा ऍक्च्युअल द्यायला जाता तर आयोगाचे प्रश्न पण तसेच येतात आणि मग आपली लिंक लागते आणि आपण गेस वर्क चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण अल्टिमेटली 100 प्रश्नांपैकी खूप झालं तुम्हाला अभ्यास केला तरी 50-60 प्रश्न येतात. पण 40 वर्ष तर आपल्याला लॉजिकल करावं लागतं. म्हणून आयोगाचे प्रश्न जेव्हा सोडवतो आपण, त्या आयोगाचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्याने आपले भरपूरसे डाऊट क्लिअर होतात. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तुम्हाला वाटत असेल की आपण सेपरेट सब्जेक्टसाठी कशी स्ट्रॅटेजी वापरावी याबद्दल मी सांगावं, तर तुम्ही मला सांगू शकता, एक SMS करू शकता, कमेंट करू शकता. इथे मी नंबर पण दिला आहे. तुम्ही मला बिंदास काही तुम्हाला काउन्सिलिंगसाठी लागत असेल तर फोन करा. काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी फ्री आहे. मी पण यावेळी अजून पुन्हा एक्झाम देणार आहे. यावेळी माझं आता STI PSI आणि टॅक्स आणि क्लर्क दिली होती मी. STI टॅक्स आणि क्लर्कला आता पण आहे क्वालिफाय टायपिंगला. तर या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन आज आपण इथेच सब्जेक्ट थांबवूया. पुढे पण असे चांगले चांगले आपल्या चॅनलवर आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकू. तर तुम्हाला वाटत असेल की हेल्पफुल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कुणाला सजेस्ट करू शकता, लाईक करू शकता. धन्यवाद मित्रांनो. आज इथेच थांबूया आपण.